नमस्कार. स्वामी वधूर सूचक पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज पंचम लिंगायत या समाजातील मुलाचं बायोडेटा आहे आणि एक मोची समाजातील मुलीचं बायोडेटा आहे. पंचम लिंगायत या समाजातील मुलाचा बायोडेटा, जन्मतारीख या मुलाचा 1993, फर्स्ट मॅरेज आहे आणि उंची आहे 5 फूट 3 इंच. मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण आहे डिप्लोमा मेकॅनिकल आणि या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे, चहा कॅन्टीन आहे. त्यातून उत्पन्न महिन्याला लाख ते 1.5 लाख रुपये कमवत आहे. आणि या मुलाचा वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी आहे. या मुलाला एक लहान भाऊ आहे, बहीण नाही. मुलाचा प्रॉपर्टी 2 एकर शेती आहे आणि स्वतःचं घर आहे. अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे. त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी 12वी पुढे असायला पाहिजे आणि त्या मुलीकडून कुठल्याही लग्न खर्चाबद्दल कुठलीही अट नाही. मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे. आणि त्या मुलीचं सेकंड मॅरेज असला तरी चालतं आहे, फक्त त्या मुलीला अपत्य वगैरे असायला नको. स्थळ आहे तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. या मुलाला मराठी कन्नड बोलता येते. पंचम लिंगायत ಈ ಸಮಾಜದಂದು ಹುಡುಗನ ಬಯೋಡೇಟಾ ಅದ. ಈ ಹುಡುಗಂದು ಫಸ್ಟ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಅದ. ಜನ್ಮ ತಾರೀಕು ಅದ 93, ಹೈಟ್ ಅದ 5.3. ಹುಡುಗ ಕಾಣಿಸ್ಲಿ ಬೆಳಗನ. ಹುಡುಗಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಇದೆ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್. ಮತ್ತು ಹುಡುಗಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ, ಚಹಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್. ಅದ್ರೊಳಗಿಂದ ಉತ್ಪನ್ನ ತಿಂಗಳ 1 ಲಕ್ಷ ಹಿಡಿದು 1.5 ಲಕ್ಷ ತನಕ ಪಗಾರ ಬೀಳಿಸ್ತಾನೆ ಹುಡುಗ. ಸ್ವಂತ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ. ಮತ್ತು ಹುಡುಗಂದು ಅಪ್ಪವರು ಖಾಜಗಿ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ವ ಹೌಸ್ ವೈಫರ. ಈ ಹುಡುಗ ಒಬ್ಬರು ಬ್ರದರ್ ಸಿಸ್ಟರ್ ಇಲ್ಲ. ಹುಡುಗನ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅದ, 2 ಎಕರೆ ಹೊಲ ಅದ ಮತ್ತು ಸ್ವಂತ ಮನೆ ಅದ. ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಹುಡುಗಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಇರಬೇಕು. ಆ ಹುಡುಗಿದ ಎಜುಕೇಷನ್ ಕಮ್ಮಿ PUC ಮುಂದೆ ಇರಬೇಕು. ಹುಡುಗಿದ ಕಡೆಯಿಂದ ಏನೂ ಭೀ ಡಿಮಾಂಡ್ ಇಲ್ಲ. ಹುಡುಗಿ ಮತ್ತು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇಟ್ಟೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ. ಲಗ್ನ ಖರ್ಚು ಬದಲ್ದಾಗ ಏನೂ ಭೀ ಅಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಆ ಹುಡುಗಿದ ಸೆಕೆಂಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇದ್ರೆ ನಡೀತದ. ಮಕ್ಕಳ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಹುಡುಗಿ. ಸ್ಥಳದ ಬೆಳಗಾವ್, ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕಾದ ನಿಪ್ಪಾಣಿ. ಈ ಹುಡುಗ ಮರಾಠಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋ ಬರ್ತದೆ. मोची समाजातील मुलीचं बायोडेटा आहे. या मुलीचा जन्मतारीख आहे 1998, उंची 5 फूट 3 इंच. मुलगी दिसायला गोरी आहे, शिक्षण आहे, MBA झालेलं आहे. नोकरी पुणे सिटीमध्ये करते. या मुलीचा वडील खाजगी नोकरी करतात सोलापूर सिटीमध्ये. आई गृहिणी आहे. या मुलीला एक भाऊ आहे, 2 बहीण. स्थळ आहे सोलापूर सिटी. अपेक्षा आहे मुलगा कुठल्याही समाजातील असो चालतंय, कुठल्याही समाजातील असो चालतंय. तो मुलगा पुणे नाहीतर मुंबई सिटीमध्ये नोकरी नाहीतर बिझनेस करणारा पाहिजे. त्याचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. इंजिनियर नाहीतर MSc BSc MBA झालेला, BCom झालेला मुलगा असायला पाहिजे. त्याचा नोकरी असेल तर कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये कमावणारा आणि स्वतःचं घर असायला पाहिजे. शेती नसला तरी चालतं आहे. आणि या मुलीला कन्नड बोलता येते आणि मराठी पण बोलता येते. स्थळ आहे सोलापूर सिटी. सध्या मुलगी पुणे सिटीमध्ये नोकರಿ करते. ಮೋಚಿ ಸಮಾಜದಂದು ಹುಡುಗಿದ ಬಯೋಡೇಟಾ ಅದ. ಈ ಹುಡುಗಿದು ಡಿಮಾಂಡ್ ಅದ, ಹುಡುಗ ಯಾವ್ದು ಭೀ ಕಾಸ್ಟದಂದಿರಲಿ ನಡೀತದೆ. ಆ ಹುಡುಗಂದು ಎಜುಕೇಷನ್ MCom BCom ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ MBA BSc ಚಲೋ ಎಜುಕೇಷನ್ ಆಗೋದು ಹುಡುಗಿರಬೇಕು. ಪುಣೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮುಂಬೈ ಸಿಟಿದಾಗ ನೌಕರಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋ ಹುಡುಗಿರಬೇಕು. ಆ ಹುಡುಗ ಎಲ್ಲಿದ್ದು ಭೀ ಇರಲಿ ನಡೀತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾಗದಂದಿರಲಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಂದಿರಲಿ ನಡೀತದೆ. ಆ ಹುಡುಗಂದು ಹೊಲ ಇರಲಿ ಅಂದ್ರೆ ನಡೀತದೆ. ಒಟ್ಟ ಒಂದು ಮನೆ ಇರಬೇಕು ಪುಣೆ ಸಿಟಿದಾಗ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮುಂಬೈ ಸಿಟಿದಾಗ. ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗಿದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ 98 ಅದ. ಹೈಟ್ ಅದ 5.3. ಹುಡುಗಿ ಕಾಣಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬೆಳಗಳ. ಹುಡುಗಿದು ಎಜುಕೇಷನ್ ಆಗ್ಯದ MBA ಮತ್ತು ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಾಳೆ ಪುಣೆ ಸಿಟಿದಾಗ. ಅಪ್ಪವರು ಖಾಜಗಿ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ವ ಹೌಸ್ ವೈಫರ. ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಒಬ್ಬರು ಬ್ರದರ, 2 ಮಂದಿ ಸಿಸ್ಟರ್ರ. स्थळात सोलापूर सिटी. सध्या हुಡುಗಿ नोकरी ಮಾಡ್ತಾಳೆ पुणे सिटीला. आता जे काही तुम्हाला स्थळांची मुलाचे आणि मुलीच्या स्थळांची माहिती सांगितलं. ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल, अजून काही तुम्हाला त्या स्थळाची माहिती पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन भेटा, नाहीतर व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला तिथून रिप्लाय मिळेल. आणि या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.